बघा, संविधानातील कलम 44 अंतर्गत अ, प्रत्येक राज्यात प्रत्येक नागरिकाला समान कायदा असला पाहिजे. त्याला सगळे नियम असले पाहिजे आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे आणि इथे हा जो कायदा आहे UCC हा निश्चितच लागू झाला पाहिजे. याच्याकरता मी आज लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदमध्ये तो विषय मांडला होता. विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस मी हा प्रश्न मांडला त्यावेळेस विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या माध्यमातून राज्य सरकारला सांगण्यात आलं की त्यांनी या अधिवेशन संपायच्या आधी या संदर्भातलं एक ज्ञापन किंवा या संदर्भातली माहिती सभागृहापुढे आणावी आणि पुढच्या अधिवेशनात हा कायदा येण्याकरता सगळा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. या GR बद्दल कुठेही या कायद्याबद्दल कुठेही आमचे सहकारी पक्ष कुठे असंतुष्ट नाही किंवा कुठे त्यांच्यामध्ये मनात कुठेही दुमत नाही आहे आणि त्यात कायदा आल्यानंतर निश्चितच त्यामध्ये चर्चा होणार, त्यामध्ये सगळ्यांचं मत जाणून घेणार. कालच धर्मांतरण कायदा महाराष्ट्रामध्ये एकमताने मंजूर झाला आणि निश्चितच त्यात सगळ्या लोकांनी, सगळ्या पक्षाच्या सर्व सदस्यांनी दोन्ही वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये आपले आपले मत मांडले. त्यात काय चांगलं आहे तेही त्यांनी सांगितलं, काही त्रुटी असतील तेही त्यांनी सांगितलं. त्याच प्रकारे हा जो कायदा आहे समान नागरी कायदा, या संदर्भातही जे चर्चा होणार, सगळ्या याच्यावर चर्चा होऊनच कायदा त्यामध्ये बनणार आहे. सगळ्यांचं मत जाणून घेऊनच यामध्ये कायदा त्या संदर्भात बनणार आहे. 100% ज्या प्रकारे बहुमताने हे धर्मांतरण कायदा दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झाला, त्याच प्रकारे समान नागरी कायदा ही जो सर्वांसाठी सर्वांना समान न्याय देणारा कायदा आहे, तोही त्याच प्रकारे दोन्ही सभागृहात. बघा, असं आहे की ज्या आपल्या बहिणी आहेत, ज्या कोणत्याही धर्माच्या असणार, त्या सगळ्या महिलांना समान हक्क मिळाला पाहिजे. ते लग्नाचा विषय असणार, घटस्फोटाचा विषय असणार किंवा वारसा हक्कांचा विषय असणार. तर यामध्ये कुठेही दुजाभाव नसला पाहिजे. एका जातीतल्या एका धर्माच्या बहिणीला सगळ्या सोयी उपलब्ध आहे. घटस्फोटानंतर त्यांना पोडगी त्यांचा अधिकार आहे. बाकी जे वंश परंपरेतनं आलेल्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचा अधिकार आहे. पण दुसरीकडे मुस्लिम बहिणींना कुठेही तो अधिकार नाही आहे. डिवोर्स झाल्यानंतर त्यांना, तलाक झाल्यानंतर त्यांना कुठेही पैसे मिळण्याची किंवा काही मदत मिळण्याची कुठेही त्या कायद्यामध्ये नमूद नाही आहे किंवा त्यांच्या वडिलोपार्जित ज्या प्रॉपर्टी आहेत, ज्या जमिनी आहेत, त्यामध्ये कुठे त्यांना काही हिस्सा मिळणार हे कुठे नमूद नाही आहे. आणि म्हणून एक कायदा असा आला पाहिजे ज्यात या सगळ्या आमच्या बहिणींचेही रक्षण झाले पाहिजे, त्यांच्या हक्काचे रक्षण झालं.